कडधान्य आमटीचे 3 प्रकार पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूजमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर त्याच डाळी खाऊन कंटाळा आला किंवा अगदीच नेहमी डाळ बनवण्यापेक्षा ना या कडधान्याची आमटी रेसिपी एकदा नक्की बनवून पहा, नक्की आवडतील तुम्हाला. रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला वाटण बनवून घेऊ. तर हे वाटण बनवून ना आपण वेगवेगळ्या कडधान्याच्या आमट्या किंवा रस्सा भाजीसुद्धा बनवू शकतो. यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये एक कांदा लांब लांब चिरून घेतला आहे. कांदा परतवून घेऊ. सोबतच खोबऱ्याचे तुकडे घेतलेत. सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तर या ठिकाणी मी ओलं खोबरं घेतलं होतं. सोबतच एक टोमॅटोचे सुद्धा ना फोडी मोठ्या केल्यात. तर हे आपल्याला वाटण बनवायचं आहे. यासाठी कांदा टोमॅटो मोठा मोठा चिरला आहे. थोडं परतवून घेऊ कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत. आणि यामध्ये आता घालूया काही खडे मसाले, कोथिंबीर मूठभर, आलं आणि लसूण. तर हे वाटण एकदा आपण बनवून ठेवलं ना म्हणजे यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या आमट्या सुक्या भाज्यासुद्धा बनवू शकतो. कोथिंबीर घातली मूठभर आणि लगेचच घालूया आलं. तर आलं 3 ते 4 तुकडे घेतलेत आणि लसूण. खडे मसाले पाहू. तर खड्या मसाल्यांमध्ये घेतले धने 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि पांढरे तीळ 1 चमचा, दालचिनी घेतले 2 आणि परतवून घेऊ. तर हा मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आलं घेतले 3 ते 4 छोटे तुकडे आणि लसूण. आता शेवटी गॅस बंद केला आहे. व्यवस्थित कांदा टोमॅटो भाजला गेला आहे पाहू शकता. आणि हे गार करू आणि मिक्सरला याचं वाटण बनवून घेऊ. तर हे वाटण एकदा फ्रीजमध्ये बनवून ठेवलं ना म्हणजे आठवडाभर आपण वापरू शकतो. तर मी हे गार करायला बाजूला काढून घेतलं होतं पाहू शकता. कांदा टोमॅटो काही खडे मसाले, कोथिंबीर घातली, आलं लसूण मिश्रण गार करून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. मिक्सरला वाटण करून घेते. पाणी घातलं किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे, पण लागत असेल तर थोडंसं पाणी घालून असं वाटून घ्यायचं. थोडं पाणी घालून वाटलं होतं मी. बारीक असं वाटण केलं आहे. लगेचच फोडणी बनवून घेऊ. तर पहिली आमटी बनवते आपण ही हिरवा वाटाणा पाहू शकता. हिरवा वाटाणा भिजवला होता आणि शिजवून घेतला आहे व्यवस्थित. कधी कधी आपण हिरवा वाटाण्याची ना सुकी भाजी बनवतो आणि राहिलेलं जर पाणी असतं ना तर त्याची आपण अशी आमटी बनवू शकतो. याला कढणसुद्धा बोलतात. किंवा अगदीच ना आमटीसाठी थोडेसे वाटाणे भिजवून शिजवून त्याची आमटी अशी आपण बनवू शकतो. किंवा वाटाणे जे आहेत ना ते न शिजवतासुद्धा भिजवले आणि मिक्सरला फिरवून घेतले तरीसुद्धा चालणार आहेत. फक्त आपण मसाल्यामध्ये फोडणीमध्ये घालून पुन्हा ते वाटण जे आहे ते शिजवून घ्यायचं. तर मी या ठिकाणी थोडंसं वाटण बाजूला काढलं होतं आणि थोड्याशा वाटणामध्ये शिजवलेले वाटाणे घालून मिक्सरला पाहू शकता असं बारीक वाटून घेतलं आहे. आणि जे वाटाणा शिजवलेलं पाणी होतं ना तर त्यामध्येच हे वाटण घालून घेतले पाहू शकता. फोडणी बनवून घेऊ लगेचच. तर हे वाटाणे असे मिक्सरला फिरवले म्हणजे आपली आमटी जी आहे ना अगदी दाटसर होते. तर अगदीच घरी खूप जास्त लोक वगैरे असतील किंवा अगदी त्याच डाळी खाऊन कंटाळा आला ना तर हे आपण आमटी बनवू शकतो. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतले. तेल थोडं गरम झालं म्हणजे मोहरी घातली, लसूण ठेचलेला. तर वाटणामध्ये लसूण घातला तरी कोणत्याही प्रकारची आमटी किंवा हे कढण उसळ बनवताना ना लसूण थोडासा जास्त ठेचून घालायचा म्हणजे आमटी चव छान येते. असेल तर कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. ताजी कढीपत्त्याची पाने घातलेत 5-6 आणि मसाले घालू. मसाल्यांमध्ये लाल तिखट घेतलं आहे, चवीनुसार मीठ, हळद, धनेपूड, जिरेपूड घेतली, थोडासा हिंगसुद्धा घ्यायचा आहे. मसाले तेलात थोडेसे परतवून घेऊ. आणि यामध्ये लगेचच जे आपण वाटण केलं आहे ना हिरवे वाटाणे शिजवलेले मिक्सरला फिरवले होते तर ते घालून घेऊ यामध्ये. तर थोड्याशा मसाल्यामध्ये मी वाटाणे घातले होते आणि फिरवले होते. कलर पाहू शकता किती सुंदर आला आहे. इतकीच चवीलासुद्धा ही आमटी ना भारी बनते. अगदीच ना थोडेसे वाटाणे भिजू घातले आणि शिजवले किंवा नाही शिजवले तरी ते मिक्सरला फिरवून ना असे आपण फोडणीमध्ये घालून घेतले आणि ही आमटी शिजवली तरीसुद्धा ते शिजले जातात किंवा शिजवून मिक्सरला फिरवले तरीसुद्धा चालतात. शेवटी मी चवीनुसार मीठ घातले आणि आमटीला एक उकळी काढून घेऊ. आणि या ठिकाणी आपले हिरवा वाटाण्याचं कढण
किंवा हिरवा वाटाण्याची उसळ किंवा हिरवा वाटाण्याची आमटी बोलूया, बनून तयार झाली. वाटाण्याची वेगळीच अशी टेस्ट या आमटीमध्ये उतरते आणि चवीला एकदम भन्नाट अशी आमटी बनते. कधी बनवली नसेल ना तर नक्की बनवून पहा. शेवटी ना एक 4-5 मिनटं उकळी काढून घेतली आणि या ठिकाणी मस्त अशी आपली हिरव्या वाटाण्याची आमटी बनून तयार झाली. थोडासा गॅस मंद आचेवर झाकण ठेवून उकळी काढली म्हणजे चांगला कट येतो आणि तेल सुटलं जातं. अगदी दाटसर अशी ही आमटी किंवा सैलसुद्धा आपण बनवू शकतो आणि अगदी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा राईससोबत खाण्यासाठी मस्त अशी आमटी बनली जाते. तर या पद्धतीने ही वाटाण्याची आमटी नक्की बनवून पहा. लगेचच दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. दुसऱ्या आमटीचा प्रकारसुद्धा अगदीच साधा सोपा आहे. तर पहिलं आपण वाटण बनवलं आहे ना, तर तेच वाटण वापरून या ठिकाणी आपण दुसरे आमटी प्रकार पाहणार आहोत. तर मी हरभरा घेतला आहे, पाहू शकता, आणि हा भिजवला होता. तर हरभरा आता भिजवल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचा किंवा शिजवून घ्यायचा. आता मी भातासाठी कुकर लावत होती ना, यासाठी मी ना एका भांड्यामध्ये घातलं होतं आणि शिजवून घेतला होता. कुकरला 3 शिट्या काढून घेतल्या होत्या थोडंसं मीठ घालून. किंवा न शिजवतासुद्धा हा भिजवलेला हरभरा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि तयार वाटण घालून नंतर थोडंसं आपली जी आमटी आहे ती शिजवली म्हणजे पटकन तयार होते. तर या ठिकाणी पाहू शकता मी हरभरानं शिजवला होता आणि थोडंसं वाटण आणि त्यामध्ये हरभरा घातला आहे. किंवा नुसता हरभरा जरी मिक्सरला थोडासा फिरवला तरीसुद्धा चालणार आहे. पाहू शकता जाडसर असं वाटून घेतलं आहे. कोणत्याही कडधान्य असं जाडसर वाटून घ्यायचं आणि फोडणी बनवून घेऊ. आता फोडणीसाठी नेहमीप्रमाणे कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे मोहरी घातली, थोडंसं जिरं घातलं तरीसुद्धा चालणार आहे. कढीपत्ता असेल तर घालायचा आहे. ठेचलेला लसूण नक्की घालायचं. तर या ठिकाणी मी घातला नव्हता, पण कोणतेही कडधान्य रेसिपी आमटी बनवताना त्यामध्ये वाटणामध्ये लसूण घातला तरीसुद्धा फोडणीमध्ये थोडा नक्की घालायचं आहे. मसाल्यांमध्ये लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, हिंग घातला आहे आणि तयार मिक्सरला फिरवलेले ना हरभरा घालून घेऊ. तर पाहू शकता मिक्सरला फिरवलेला संपूर्ण हरभरा या ठिकाणी मी घालून घेतला आहे. आणि आता लगेचच गरम पाणी घालून घेऊ किंवा जे आपण वाटण घातलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी या ठिकाणी घालून घेत आहे. आणि पाहू शकता कलर किती सुंदर आला आहे. अगदी हरभऱ्याची चव मस्त अशी या आमटीमध्ये उतरते आणि चवीला एकदम भारी अशी आमटी हरभऱ्याची बनली जाते. हरभऱ्याची रस्सा भाजी, सुकी भाजी तर आपण बनवतोच, पण या पद्धतीने नाही मिक्सरला फिरवून हरभऱ्याची आमटी किंवा कढण रेसिपी बोलूया, नक्की बनवून पहा, आवडेल तुम्हालासुद्धा. किंवा एखाद्या वेळेला हरभरा शिजवून घेतल्यानंतर जे पाणी राहतं ना, तर त्या पाण्यामध्ये थोडासा हरभरा घेऊन मिक्सरला फिरवून अशी आमटी बनवली तरीसुद्धा चालतं आणि चवीला इतकी छान ती आमटीसुद्धा होते. आणि अगदी पटकन अशा आमट्या बनल्या जातात, अगदीच खूप जास्त वेळ लागत नाही. तर चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे आणि मंद आचेवर ना उकळी काढून घेऊ. तर या हरभऱ्याच्या आमटीमध्ये मी 1-2 कोकम घातले होते, पाहू शकता. कोकमच्या 2 पाकळ्या धुवून बारीक तुकडे केले होते आणि घातले होते. तर यामुळे सुद्धा आमटीला खूप छान अशी चव येते. तर उकळी काढून घेतली आणि पाहू शकता जाडसर असं हरभरा मिक्सरला फिरवला होता, त्यामुळे तो आधीमध्ये अख्खासुद्धा राहतो किंवा थोडासा अख्खा बाजूला ठेवून घातला तरीसुद्धा छान होतो. लगेचच तिसरी आमटी बनवून घेऊ. यासाठी ना कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे मोहरी, लसूण भरपूर असा ठेचलेला आणि कढीपत्ता घातला आहे. तर लसूण थोडासा लालसर झाला म्हणजे यामध्ये ना कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्येच घातली. ही तिसरी आमटी ना आपण बनवत आहोत हुलग्याची किंवा कुळीथाची, मोड आलेल्या कुळीथाची, किंवा अगदीच कुळीथ ना भिजवून शिजवून घेतले तरीसुद्धा चालणार आहेत. आणि मसाले घालू फोडणीमध्ये, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, हळद. तर साठवणीचा मसाला वापरला ना तर धनेपूड, जिरेपूड घालायची सुद्धा गरज नाही आहे. पण अगदीच सर्वजण साठवणीचं लाल तिखट वापरत नाहीत, यासाठी म्हणून मी मुद्दामनं लाल तिखटामध्ये बनवून दाखवलं होतं. थोडासा हिंगसुद्धा घालू. आणि या ठिकाणी आता घालणार होतं आपण हुलगे, जे की मोडाचे मी शिजवून घेतले होते. मसाला व्यवस्थित परतवल्याने यामध्ये घातले वाटण.
तर हे वाटण जे आपण सुरुवातीला बनवले तर तेच आहे. तर ते एकच वाटण वापरून आपण पाहू शकता किती प्रकारच्या आमट्या, सुक्या भाज्या वगैरे बनवू शकतो. आणि हे वाटण एकदा बनवून ठेवलं म्हणजे आठवडाभर मस्त असं फ्रीजमध्ये टिकतंसुद्धा. थोडंसं मसाला जो आहे वाटण ते परतवून घेऊ मसाल्यांमध्ये. थोडंसं तेल सुटलं जाईल इथपर्यंत परतवून घेऊ. आणि यामध्ये आता लगेचच हुलगे मोडाचे जे की शिजवून घेतले होते पाहू शकता. कुकरमध्ये 3 ते 4 शिट्या काढल्या होते. तर भिजवलेले हुलगे एक 3 ते 4 शिट्या काढल्या म्हणजे व्यवस्थित शिजले जातात. आता शिजवलेले जे हुलग्याचं पाणी आहे ना ते घातले आणि या ठिकाणी आपलं पाहू शकता हुलगे किंवा कुळीत बोलूया, कुळीताची आमटी बनून तयार झाली. अगदी पौष्टिक अशी. आणि हे जे कुळीत आहेत ना हे थोडेसे आपण मिक्सरच्या पातेल्यात असे मिक्सरला फिरवून घेतले पाहू शकता. किंवा अगदीच न फिरवता घातले तरीसुद्धा चालतात. पण अगदी जास्त प्रमाणात वगैरे आमटी बनवताना असं हे थोडंसं मिक्सरला फिरवून घातलं ना म्हणजे मसाला वगैरे अगदी कमी घालून आमटी जी आहे ती दाटसर आणि चवीला एकदम भारी अशी बनते. तर सुरुवातीला आपण जे कुळिताचं पाणी घातलं ना तर त्यामुळे तर कुळिताचं आपलं कढण असं मस्त बनलं जातं. खूप जास्त मसाले वगैरे वाटण कोणतेही न घालता अगदी पौष्टिक असं कुळिताचं कढण आपलं बनून तयार होतं. आणि असं थोडंसंही मिक्सरला फिरवून घातलं म्हणजे काय होतं ना आमटी जी आहे ती अगदी दाटसर अशी बनली जाते. आणि नेहमीच ना त्याच डाळी बनवण्यापेक्षा अशा कडधान्य जे आहे ते भिजवून थोडेसे असे वाटण घालून आमट्या बनवल्या म्हणजे चवीलासुद्धा भारी आणि अगदीच पौष्टिक अशा ज्या आमट्या बनल्या जातात. तर थोडेसे अख्खेसुद्धा मी कुळीत जे आहेत ते ठेवले होते ते सुद्धा घातलेत पाहू शकता. थोडेसे वाटलेले आणि थोडे असे अख्खे असे घालून आता मीठसुद्धा घातले आणि उकळी काढून घेऊ. तर पाहू शकता कलर किती सुंदर आला आहे आणि चवीलासुद्धा अगदी मस्त. अगदी नुसतं पिण्यासाठी सुद्धा ही आमटीनं थोडंसं लिंबू पिळून खूप मस्त अशी पौष्टिक कुळीताची आमटी बनली जाते. अगदीच आपल्याला भाजी भाकरी खायची नसेल किंवा नुसता भात वगैरे कधी खायचा असेल ना तर भातासोबत नाही हे आमटीचे प्रकार आपण बनवू शकतो. किंवा एरवीसुद्धा ना जेवणाच्या ताटामध्ये डाळीऐवजी या आमट्यांचा समावेश करू शकतो. नक्की सर्वांना आवडतील अशाच्या आमट्या बनल्या जातात. रेसिपीज आवडल्या तर व्हिडिओ खाली लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.